श्री गणेशाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. मागील अध्यायामध्ये आपण दृढधन्वा राजाची कथा त्या ठिकाणी पाहिली. राजा शिकारीसाठी जातो, एका वृक्षाखाली बसतो. पोपट त्या ठिकाणी येतो आणि राजाला उपदेश करतो. राजा अस्वस्थ होतो. वाल्मिकी महर्षी येतात आणि त्यांना विचारतो. त्यावेळेस वाल्मिकी ऋषी त्याचं पूर्वचरित्र सांगतात. पूर्वजन्मात तू सुदैव ब्राह्मण होतास, तुला पुत्र नव्हता. पुत्रप्राप्तीसाठी विष्णूंची आराधना केलीस. भगवान विष्णूंनी सांगितलं तुझ्या 7 जन्मात पुत्र नाही. तेव्हा गरुडजींना दया आली आणि दया येऊन गरुडाने तुला पुत्रप्राप्तीचा वर दिला. तुला पुत्रही त्या ठिकाणी झालेला आहे आणि तू त्या ठिकाणी फार आनंदित झालेला आहेस. तो पुत्र एवढं बुद्धिमान होता की त्याने 8 वयामध्ये सगळा अभ्यास त्या ठिकाणी केला. वेदांचा, शास्त्राचा सगळा अभ्यास त्याने आत्मसात केला. आणि एके दिवशी तुझ्या घरी ब्राह्मण महर्षी आले आणि ब्राह्मण महर्षी आल्यानंतर त्या ब्राह्मणाने तुझ्या मुलाची फार स्तुती त्या ठिकाणी केली आणि तुला फार आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. मग ज्यावेळेस ते देवलमुनी तुझ्या इथे आले, तुला आनंद झाला. पण देवलांनी त्या मुलाचं भविष्य पाहिलं आणि देवल म्हणायला लागले की तुझा मुलगा 12 वर्षापर्यंत जिवंत राहील आणि 12व्या वर्षी पाण्यात बुडून याला मृत्यू येईल आणि तू त्या ठिकाणी हा मूर्छित पडलेला आहे. आता तिथून पुढे काय झालं आपण ते अध्याय 8मध्ये आजच्या कथाभागामध्ये श्रवण करूया. वाल्मिकी म्हणाले, पुढे सुदैव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्यकर्म करायला सुरुवात केली. कारण त्यांना आता माहीत होतं की मुलाचं आयुष्य फक्त 12 वर्षच आहे आणि 12 वर्षानंतर आपला मुलगा राहणार नाही. पुढे असे झाले की मुलाला 12वे वर्ष लागले. काही दिवस लोटले. सुदैव ब्राह्मण दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला असता शुकदेव आपल्या मित्रासह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला. सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. मुलांना चुकविण्यासाठी शुकदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला व त्याचे प्राण गेले. त्याने प्रयत्न केला बाहेर निघायचा, पण त्याचा देह तळाशीच अडकून राहिला. पुष्कळ वेळ झाला तरी तो वर येईना. तेव्हा मुले घाबरली. ती आक्रोश करीत शुकदेवाच्या घरी गेली. घरी त्याची आई होती आणि आईजवळ ओरडून सांगायला लागली, अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला हो. गौतमी दुःखाने बेशुद्ध पडली. तेवढ्या सुदैवही वनातून आला. त्याने हंबरडास फोडला. पुत्राचे प्रेत बाहेर काढण्यात आले. ते मांडीवर घेऊन सुदैव विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करायला लागला. नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून तो कसा रे तू आम्हाला सोडून गेलास असं म्हणायला लागला. आणि विधाता तरी असा कसा निष्ठुर झाला असेल रे असे म्हणत त्याने एकीकडे सतत श्रीहरीला हाका मारणे चालू केले. बघा, ज्यावेळेस माणसावर संकट येतं ना त्यावेळेस माणसाने फक्त आणि फक्त श्रीहरीलाच धावा मारायला पाहिजे. बघू आता याने श्रीहरीला धावा मारल्या आणि श्रीहरीने याची काय मदत केलेली आहे. त्यावेळी आश्चर्य घडले असे की अकाली पाऊस आला. अकाली पाऊस आला त्यावेळेस 1 महिनापर्यंत सतत पाऊस पडत होता. पावसाचे दिवसही नव्हते. याने श्रीहरीचा धावा सुरू केला आणि आश्चर्य घडले. अकाली पाऊस सुरू झाला. पावसाचे दिवसही नव्हते आणि 1 महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत राहिला. सुदैव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करीत तिथेच बसून तो देवाचा धावा करायला लागला. कुठलाच विचार केला नाही त्याने. सतत 1 महिनाभर तो त्या प्रेताला घेऊन मुलाच्या पावसात बसून आहे आणि श्रीहरीचा धावा त्या ठिकाणी करत आहे. महिनाभर न कळत सुदैवाने श्रीहरीचं नामस्मरण केलं, उपवास केला आणि हरिस्मरण त्याला घडले. त्यामुळे हरी प्रसन्न झाले. का झाले? कारण ज्या महिन्यामध्ये त्याने श्रीहरीचा धावा केला, 1 महिनाभर अकाळी पाऊस राहिला, तो महिना होता पुरुषोत्तम मासाचा, अधिक मासाचा. आणि न कळत त्या अधिक मासामध्ये या सुदैवाकडून उपवासही घडला आणि सतत हरीचं स्मरण त्या ठिकाणी घडलेलं आहे. त्यामुळे श्रीहरी प्रसन्न झाले. आणि काय झालं? त्या पुरुषोत्तमाने त्या मुलाला जिवंत केलं आणि त्याला दीर्घ आयुष्य आहे असे सांगितले. बघा, जेव्हा संकट येतं तेव्हा श्रीहरीचा धावा करावा आणि ती संकट फक्त श्रीहरीच दूर करत असतात. आणि विशेष आता अधिक मास, पुरुषोत्तम मास चालू आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये आपण जी आराधना करू ती माणसाला अनेक
पटीनं फल देणारी आहे, अनेक पटीनं काय करणारी आहे, पुण्य देणारी आहे. का? कारण या सुदैव ब्राह्मणाकडून नकळत श्रीहरीचं स्मरण झालं आणि त्याचा मुलगा जिवंत झाला. ज्याला फक्त 12च वर्ष आयुष्य होतं, अशा पुत्राला दीर्घायुष्य होण्याचा वर श्रीहरीनं त्या ठिकाणी पुरुषोत्तमाने दिलेला आहे. येथे आता तुम्ही पुष्कळ वर्ष सुख भोगाल, श्रीहरी सुदैवाला म्हणायला लागले व पुढील जन्मी तू दृढधन्वा नावाचा राजा होशील. ही गौतमी तुझी गुणसुंदरी नावाची पत्नी होईल आणि हा तुझा जो पुत्र शुक पोपटाच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करील. इत्यादी सर्व भविष्य श्रीहरीने सुदैवाला सांगितले आणि आपल्या हातून कोणते तप घडले हे अत्यंत आनंदित झालेल्या सुदैवाने विचारले. तेव्हा श्रीहरी काय म्हणतात आपण ते पुढील अध्याय 9 मध्ये दिवस 9